अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून केंद्राच्या मानधनासंदर्भात आयुक्त कार्यालय यांच्याकडून जे काही माहिती मिळाली आहे, सगळी सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई कमेंटच्या माध्यमातून आपल्या चॅनलला विचारत होते की अंगणवाडी सेविका यांचे केंद्राचे मानधन असो किंवा प्रोत्साहन भत्ता आहे किंवा जे पेंडिंग पैसे आहे ते कधीपर्यंत जमा होणार आहे, या संदर्भात आयुक्त कार्यालय अधिकारी यांनी काय डिसिजन्स घेतलेले आहेत, काय त्याच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे, ही सगळी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आपल्या योजना यात्राला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा अजूनही तुम्ही आपल्याला फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब फॉलो करून घ्या, कारण आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून 100% खरी अपडेट देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करतो। आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना जे केंद्राचं मानधन आहे, आयुक्त कार्यालयातून काय माहिती मिळाली आहे, अधिकारी यांचे निर्णय काय असणार आहे, तर सहाय्यक संचालक यांची भेट घेऊन जे वित्त व लेखा विभाग असतात, जे महत्त्वाचा विभाग आहे त्यांच्याकडून सुद्धा जो डिसिजन झालेला आहेत, तर 8 दिवसात पैसे जमा होतील का, थकीत मानधन व प्रोत्साहन भत्ता संदर्भात काय माहिती असणार आहे, महिला व बालविकास विभागाला काय माहिती देण्यात आलेली आहे, हे सगळे अपडेट आपण पाहूया। तर अंगणवाडी सेविकांच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी आता वाट पाहावी लागणार नाही। मार्च महिन्याच्या मानधन व भत्त्यासाठी सरकारकडून 174 कोटीची निधी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांकडे वितरित करण्यात आलेला आहे। तर राज्यात 1,10,660 अंगणवाडी केंद्रांमध्ये सुमारे 1,09,659 अंगणवाडी सेविका आणि 1,06,740 अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहे। त्यांना निधी मिळत नसल्याने आर्थिक संघर्ष करावा लागत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती। अंगणवाडी सेविका यांना 13,000 तर मदतनीस यांना 7,500 रुपये मानधन दिले जाते। त्यातील केंद्राचे वाट अनुक्रमे 4,500 व 3,500 रुपये आहे। तर या जे काही कर्मचाऱ्याचे मानधन केंद्र व राज्य शासनाच्या अनुक्रमे 60% व 40% हिस्स्यातून दिली जाते। मात्र केंद्राच्या हिस्साचे रखडलेल्या अंगणवाडी सेविकांचे आर्थिक कोंडी झाल्याची टीका करण्यात आली होती। तर अनेक दिवसांपासून म्हणजेच काय मार्च एप्रिल वेतन व प्रोत्साहित भत्ता, थकीत मानधन 2024 ते 26 हे वेळेवर द्यावे, हे सुद्धा विनंती करण्यात आली होते। आता ते पूर्णपणे सहाय्यक संचालक यांची भेट घेऊन जे वित्त व लेखा विभाग यांच्याकडून जे डिसिजन्स घेतले आहेत व आता तुम्हाला जे पैसे मिळणार आहे, थकीत मानधन व प्रोत्साहित भत्ता, हे 8 दिवसात पैसे जमा केले जाणार, हे सुद्धा माहिती मिळाली आहे। तर हे पूर्णपणे माहिती आता महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी असतात त्यांच्याकडे सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे। तर जे काही 13,000 अंगणवाडी सेविका यांचे आणि मदतनीस ताईंचं 7,500 रुपयाचं मानधन दिले जाते, त्यातील जो केंद्राचा वाटा आहे तो 4,500 व 3,500 आहे, जो पेंडिंग पडले होता। त्यामुळे केंद्र हिस्साचे रखडलेले जे पैसे आहेत, त्यामुळे नक्कीच इथे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसताईंना आर्थिक कोंडी होत होती। त्यामुळे हे लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावे, हे सुद्धा सांगितलं आहे। त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना अन्य कामांसाठी दिले जाणारे प्रोत्साहन भत्ताही मिळत नसल्याची विरोधकांची टीका होती। तर इथे हा जो काही हिस्सा आहे सरकारकडून नियमित दिली जात नसल्याचे स्पष्टीकरण ही सरकारकडून देण्यात आले होते। सरकारने मार्च महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी सरकारकडून निधीची वितरण करण्यात आली असल्याचे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिलासा मिळाला आहे। अनेक महिन्यापासून GR निघत आहेत। GR मध्ये सुद्धा जी निधी आहे किंवा जे वेतन आहे ते प्रोत्साहित भत्ता असो किंवा जे मानधन आहे ते देण्यात आलं आहे, अशी सुद्धा माहिती मिळत होती। परंतु जे एक्झॅक्टली अमाऊंट आता अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंना जमा व्हायला पाहिजे होते, ते मात्र पेंडिंग पडत होते। तर केंद्र सरकारचा हिस्सा मिळण्यासाठी SNA स्पर्श प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे। या प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे व केंद्राची शासनाची मंजुरी मिळवणे आवश्यक होते। या परवानगीसाठी राज्य सरकारकडून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली असून केंद्र सरकारची मंजुरीही मिळाली आहे। ही प्रणाली कार्यरत झाल्यामुळे आता केंद्र सरकारच्या हिस्सेही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणार आहे। तर SNA प्रणाली आपल्याला माहितीच आहे की SNA स्पर्श प्रणाली अनिवार्य करण्यात आला आहे। आता अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांना 8 दिवसात तरी हे प्रोत्साहन भत्ता असो किंवा जो पेंडिंग हप्ता आहे किंवा थकीत मानधन आहे, जे प्रोत्साहित भत्ता आहे, ते सुद्धा वेळेवर द्यावे अशी विनंती आहे व ते वेळेवर आता मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे। कारण मार्च महिन्याचं मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी सुद्धा सरकारकडून निधीचे वितरण करण्यात आले आहे। त्या संदर्भात GR सुद्धा आपण पाहिले होते मागील काही व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून। त्यामुळे अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो टेन्शन घेऊ नका, कारण आता आपण विश्वास ठेवूया, कारण हे
सांगितलं तर आहे की पैशांचे वितरण आता लवकरचे थकीत मानधन व प्रोत्साहित भत्ता आहे ते महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना माहिती पाठवली आहे. त्यामुळे आपण अपेक्षा तरी करू शकतो की 8 दिवसात पैसे जमा झालेले पाहिजे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट करून सांगा. जरी हे तुम्हाला सांगितलं आहे की पैसे मिळणार, तर हे पैसे मिळण्याची शक्यता आहे का नाही, तुम्ही तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडायचं आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या कामाबद्दल मोबदला कमी मिळतो का किंवा वेळेवर पैसे मिळतात का नाही, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला व आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.